जय महाराष्ट्र मित्रांनो, मी जान्हवी आणि तुम्ही पाहताय न्यू महाराष्ट्र टाइम्स। राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची बातमी। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का? मुंबई महानगरपालिकेत जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांची सत्ता जवळजवळ 25 वर्ष मुंबईवर होती। त्यानंतर भाजपाची सत्ता आली, परंतु आता मुंबईच्या ज्या काही निवडणुकांनंतर एक वेगळंच वातावरण तयार झालेलं असताना शिंदे आणि ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठी माणसाचा महापौर बसावा अशी अनेकांची इच्छा दिसत आहे। आणि त्या निमित्ताने आता पुढील पावलं उचलत असताना भाजपाला जोरदार धक्का बसलेला आहे। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याकरता चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर आपण सुरुवात करूया। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 15 ते 20 दिवसांपूर्वी पार पडल्या। त्यामध्ये भाजपा सर्वात जास्त जागा जिंकून 1 नंबरवर राहिला, परंतु त्यांना एक हाती सत्ता मिळवणे अवघड गेले। त्यानंतर 2 नंबरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी क्रमांक मिळवला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या एकूण 30 जागा आल्या। परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे जे 50 ते 55 माजी नगरसेवक गेले होते त्यांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये अपयश आलं आणि त्यांच्या कमी जागा आल्या। भाजपाचे सुद्धा जे स्वप्न स्वबळावर मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवावा अशी इच्छा होती, त्यांची सुद्धा ती इच्छा अपूर्ण राहिली आणि त्यांच्या 90च्या आतमध्ये जागा आल्या। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन 70 पार केल्या। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईत ताकद अतिशय आहे आणि मराठी माणूस सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हेच या निवडणुकीतून दिसून आलं। त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं असताना त्यांनी भाजपाला पाठिंबा देऊन भाजपाचा महापौर केला तर आपला उपमहापौर केला। परंतु आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची काल भेट झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेतील जी काही आकडेवारी आहे ती पुन्हा समोर येते। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे 65, राज ठाकरे यांचे 7 आणि एकनाथ शिंदे यांचे एकूण 30 असे मिळून 100च्या आसपास संख्याबळ होते। तर काँग्रेस आणि इतर पक्ष घेऊन जे 40 बहुमत आहे ते पार पडून सुद्धा जास्त जागा महाविकास आघाडी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे बंधू तसेच काँग्रेस यांच्याकडे राहते। हे जर एकत्र आले तर भाजपाला सत्तेपासून बाहेर पुन्हा एकदा जाता येईल व घालवता येईल। त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे तसेच काँग्रेस यांच्या आणि शिंदे यांच्या जागा मिळून पुन्हा एकदा सत्तेत भाजपाला घालवून मराठी माणसाचा महापौर पुन्हा एकदा करावा अशी मराठी माणसाची इच्छा आहे। त्याच निमित्ताने काल राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पुन्हा एकदा मुंबईत वेगळी काही खेळी खेळता येते का याची चाचपणी केली। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे जरी एकत्र न आले तरी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या करावे। उद्धव आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊन मुंबईत आपला महापौर करतील यात काही शंका नाही। त्यामुळे आता बीएमसीच्या राजकारण आणि बदलतं समीकरण। मुंबई महानगरपालिकेवर अनेक वर्ष शिवसेनेचे वर्चस्व राहिले। एकूण 40च्या नंतरच्या काळात शिवसेना भाजप युतीने पालिकेत मजबूत पकड निर्माण केली होती। मात्र राज्यातील सत्तांतर पक्ष फूट आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडीमुळे पालिकेतील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली। शिवसेनेत 2 गट पडले। एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर मुंबईतील पारंपरिक मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मूळ शिवसेनेची ओळख टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला। या संघर्षाचा थेट परिणाम बीएमसीच्या सत्ता समीकरणांवर होत आहे। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची चर्चा का वाढली? कारण भाजपाचा वाढता प्रभाव आणि आगामी ज्या काही निवडणुका आल्या आणि झाल्या त्यामध्ये सुद्धा भाजपाने शिंदे गटाचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा आता 2 ठाकरे बनून सोबत जाण्याची तयारी करत आहेत। मराठी मतदारांचे एकत्रीकरण, भाजपा विरोधी मतांची विभागणी टाळणं, पालिका प्रशासनातील नियंत्रण राखणं आणि 3 कारणांमुळे शिंदे आणि ठाकरे गटामधील संवाद सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। त्यामुळे परंतु अधिकृत स्तरावर अशी कोणतीही सध्या तरी घोषणा नाही, परंतु राज्याने एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे ती भाजपासाठी धोक्याची घंटा मानली जाते। मुंबईत भाजपाने मागील काही वर्षात महाराष्ट्रात जे काही राजकारण केले आहे त्याला मराठी माणूस असेल किंवा मुंबईतील सर्व जनता वैतागलेली आहे। त्यामुळे भाजपाचे गणित सध्या तरी जे काही शिवसेनेवर आधारलेले आहे
परंतु शिवसेना म्हणजे शिंदे गट हे मात्र ठाकरेमधून इकडे येण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात सर्वात मोठी चर्चा म्हणजे भाजपाने जरी तावडे म्हणून जे महापौर बसवले आहेत ते गुजरातच्या इशाराने कारभार करतील. त्यामुळे मराठी माणसाचा महापौर हा झाला पाहिजे असे प्रत्येक शिंदे गटाचे कार्यकर्ते असोत किंवा शिवसेनेचे ठाकरेंच्या शिवसैनिक असोत यांना वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राजकीय प्रतिमा पुन्हा उंचावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. महापौर पद हे केवळ प्रतिकात्मक नसून मुंबईच्या विकास आराखड्यावर आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा प्रभाव असतो. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण हे तर आलंच, परंतु मराठी माणसाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर शिंदे आणि दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं अनेक मराठी माणसांना वाटतं आणि भाजपाला या सत्तेतून बाहेर काढून पुन्हा एकदा मराठी माणसाचा महापौर मुंबईत बसवावा असं वाटतं. त्यामुळे येणाऱ्या काळात सगळे जर भाजपाविरोधी एकत्र आले तर पुन्हा एकदा अविश्वास ठराव भाजपाच्या विरोधात मांडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा आणि राज ठाकरे यांचा महापौर मुंबईत बसेल यात काही शंका नाही. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना स्वाभिमानाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. सामान्य मुंबईकर मात्र विकास कामांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे संभाव्य परिणाम जे होतील ते टाळून मुंबईतील सत्ता समीकरणात आमूलाग्र बदल. राज्यातील ज्या काही इतर निवडणुका काही वर्षांनी आहेत त्यामध्ये सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहतील. परंतु मुंबईत जर मराठी माणसाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर मराठी माणसाचे जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असला तरी त्यांची विचारधारा महाराष्ट्रात आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळे एकत्र येऊन प्रादेशिक पक्षांचे जे काही वजन आहे ते राज्यात राहिले पाहिजे अशी घोषणा करून पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू आणि शिंदे एकत्र येऊन मुंबईतील सत्ता समीकरणात बदल करून महापौर हा ठाकरे यांचाच हे पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात सध्या पुढील 4 ते 5 दिवसात मोठी उलथापालथ होऊ शकते आणि भाजपासाठी हे आव्हानात्मक ठरेल. मुंबईकरांचे आता लक्ष पुढील घडामोडींवर लागले असून काल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा मुंबईतील सत्ता समीकरणे बदलणार का याकडे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव आणि राज एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे जो म्हणेल तो महापौर होईल आणि सगळेच मराठी माणसं सत्तेत असतील यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांच्यावर जो जबाबदारीचा डाग आहे तो जर पुसायचा असेल तर त्यांनी मराठी माणसाचा म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा महापौर बसवण्यास मदत करावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि मुंबईच्या जे काही सत्ता समीकरण आहे त्यामध्ये शिंदे यांना जबाबदारी ठाकरेंनी द्यावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर ठाकरे समर्थक मराठी माणसांचे पक्ष शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच ठाकरे असल्यास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.